बीमा कंपनी 21 दिन के अंदर क्लेम सेटल कर दे, 21 दिन के अंदर, और 21 दिन के अंदर अगर बीमा कंपनी क्लेम सेटल नहीं करेगी तो 12% की दर से उन पे ब्याज लगेगा, जो किसान के खाते में सीधा डालने का काम किया जाएगा। जय शिवराय मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा पीक विमा कधी मिळणार, शेतकऱ्यांचा एक पडलेला मोठा प्रश्न। साधारणपणे जानेवारी महिन्यामध्येच या पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या सर्वांना अपेक्षा होत्या। 15 जानेवारी नंतर क्रॉप कॅलेंडरनुसार हा पीक विमा वितरित होणं गरजेचं होतं आणि पीक विमा वितरण होत नाही म्हणून राज्य सरकारला तर प्रश्न विचारणं कोणी नाही, परंतु केंद्र सरकारला मात्र याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलाय की तुम्ही ज्या पीक विमा योजनेचा गाजावाजा करता, या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळताना उशीर होतो आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही। आणि याच्यावरच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून 6 फेब्रुवारी 2026 रोजी उत्तर दिले। काय उत्तर दिले की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आयडी, 2 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे आयडी हे PMFBY पोर्टलशी जोडलेले आहेत। म्हणजे जे काही पॉलिसीचं व्हेरिफिकेशन करून पॉलिसी जे काही अप्रूव्ह झालेले आहेत ते जोडलेले आहेत। महाराष्ट्राचं उदाहरण दिलेले त्यांनी 89 लाख शेतकऱ्यांचं जे काही नुकसानीचं आकलन पूर्णपणे करण्यात आलेले, म्हणजे 89 लाख शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्याची टक्केवारी, त्याची आकडेवारी ही उपलब्ध झालेली आहे। आणि या आकडेवारीच्या बेसवरती काही 14 कोटी रुपयाच्या रकमेचं वितरण करण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता 14 कोटीची माहिती दिली आहे हे सांगितल्यानंतर काही लोकांना बाग देखील वाजवले, परंतु 89 लाख शेतकरी आणि 14 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप हा आकडा कुठेतरी समजणारा नाही किंवा सांगताना चुकीचा झालाय हे आता समजण्याच्या थोडं बाहेरचं आहे। पण जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर आम्ही तात्काळ पीक विमा देण्यासाठी योजनेच्या अंतर्गत अमेंडमेंट आणलेले आहेत। 1 महिन्याच्या आत राज्य सरकारांकडून हा डाटा केंद्राला द्यावा आणि केंद्र सरकारकडे हा डाटा आल्यानंतर पीक विमा कंपन्याला दिल्यानंतर 21 दिवसाच्या आतमध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण करायचंय, अन्यथा त्यांना 12% पर्यंत व्याज दंड आकारला जाणार। हे पुन्हा एकदा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये उत्तरादाखल सांगितलेले आहे। आता याच्यामधून बाकी काही उत्तरं दिली ती माहित नाही, रिपीटेड जे असतात उत्तरं तीच त्यांच्या माध्यमातून देण्यात आली, परंतु एक मात्र निश्चित झालं की 89 लाख शेतकऱ्यांचं नुकसानाची आकडेवारी कुठेतरी या ठिकाणी समोर आली आहे। 89 लाख पॉलिसी या नुकसानग्रस्त आहेत, ही आकडेवारी कुठेतरी समोर आली। आता ही आकडेवारी जर समोर आलेली असेल आणि आकडेवारी जर कंपन्याला गेलेली असेल तर आता 21 दिवसामध्ये पीक विमा कंपन्या पीक विमा वाटप करणार का? आता 15 जानेवारी पासून 21 दिवसाचा कालावधी जरी पकडला तरी आता साधारणपणे पुढच्या आठवड्यामध्ये या 21 दिवसाचा कालावधी पूर्ण होतोय। मग आता पीक विमा कंपन्या पीक विमा देणार का? कारण आता या लोकसभेमध्ये दिलेल्या उत्तराची कमीत कमी गरिमा राहावी म्हणून तरी ही पुढे वाटप किंवा त्याच्या प्रक्रिया सुरू होतात का हे पाहण्यासारखे अद्याप महाराष्ट्रात कुठल्याही कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन दाखवायला सुरुवात केलेली नाही। आणि जर कंपन्याला अशी आकडेवारी मिळालेली असेल तर कॅल्क्युलेशन का दाखवलं जात नाही? कॅल्क्युलेशन दाखवल्यानंतर पीक विमा कधी मिळणार? ही उत्तरं आणखीन देखील अनुत्तरित आहेत। याच्यावर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी पाठपुरावा होणं गरजेचं आहे। मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये काय उत्तर दिलेले हे देखील थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू। माननीय सभापति महोदय, बहुत महत्वपूर्ण सवाल पूछा है। प्रधानमंत्री फसल बीमा योजना जिन किसानों की फसलें तबाह और बर्बाद हो जाती है उनके लिए वरदान है, और मुझे बताते हुए खुशी है कि करोड़ों किसानों ने फसल बीमा योजना का लाभ उठाया है। आपने बिल्कुल सही कहा, निश्चित समय सीमा के अंदर किसानों को फसल बीमा में के अंतर्गत फायदा मिलना चाहिए अगर फसल का नुकसान हुआ है। और इसके लिए माननीय अध्यक्ष महोदय, मैं आपको बताना चाहूँगा, हमने 2,90,00,000 किसान आईडी को राष्ट्रीय फसल बीमा पोर्टल से जोड़ने का काम किया है। किसान आईडी के माध्यम से माननीय अध्यक्ष महोदय, मैं केवल एक उदाहरण देना चाहूँगा। महाराष्ट्र सरकार का फसलों का नुकसान हुआ, व्यापक नुकसान हुआ असमय बारिश के कारण। 89 लाख किसानों को, 89 लाख किसानों की फसल की क्षति का आकलन सैटेलाइट आधारित रिमोट सेंसिंग के माध्यम से 5 दिन के अंदर करके 89 लाख किसानों के खाते में 14 करोड़ रुपए सीधे ट्रांसफर करने का चमत्कार इसी के कारण संभव हुआ। और इसलिए मैं माननीय सदस्य को आश्वस्त करना चाहता हूं, हमने फसल बीमा योजना में भी कई तरह के परिवर्तन किए। जैसे एक आपने देरी की बात कही, हमने ये तय कर दिया है कि 1 महीने के अंदर राज्य सरकार को नुकसान जो हुआ है, रिमोट सेंसिंग के माध्यम से तो तत्काल पता चलता है कितना नुकसान हुआ है, लेकिन कई सरकारें अब इसको नहीं अपना रही। 1 महीने के अंदर उनको क्षति के आकलन की
आकलन करके जानकारी देनी पड़ेगी कि नुकसान कितना हुआ है, और उसके बाद सारी औपचारिकताएं पूरी होने के बाद ये जरूरी है कि बीमा कंपनी 21 दिन के अंदर क्लेम सेटल कर दे, 21 दिन के अंदर। और 21 दिन के अंदर अगर बीमा कंपनी क्लेम सेटल नहीं करेगी तो 12% की दर से उन पे ब्याज लगेगा, जो किसान के खाते में सीधा डालने का काम किया जाएगा। हमने ये भी तय किया है कि राज्य सरकार कई बार अपना हिस्सा नहीं डालती, केंद्र अपना पैसा दे देती। मैं किसी एक राज्य सरकार की बात नहीं कर रहा, कई बार डिले होता है। अगर ऐसा डिले हुआ तो 12% ब्याज राज्य सरकार के ऊपर भी लगाया जाएगा, जो सीधे किसान के खाते में डाला जाएगा। तो एक तो टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके माननीय सभापति महोदय तत्काल क्लेम सेटल हो जाए, इस बात का प्रयत्न लगातार हम लोग कर रहे हैं। और मैं आपके माध्यम से किसान भाइयों को आश्वस्त करना चाहता हूं। अशा प्रकारचे हे उत्तर दिलेले आहे आणि या उत्तरातून काही आकडेवारी समोर आलेली आहे, काही चित्र पीक विम्याच्या संदर्भातील समोर आलेले आहेत। आणि जर केंद्रीय कृषी मंत्री असं उत्तर देत असतील तर मग पीक विमा कंपन्या नेमक्या कुणाला घाबरतात किंवा कुणाच्या आदेशाने काम करतात किंवा त्यांना आणखीन पुढचे काय आदेश हवेत, हा देखील एक प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे। लवकरात लवकर खरीपाचा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच एक माफक अपेक्षा आहे। धन्यवाद।